शनी शिंगणापूरमध्ये भाविकांसोबत होतो हा मोठा स्कॅम आणि हा व्हिडिओ न पाहता तुम्ही येथे गेले तर तुमचाही किस्सा होऊ शकतो रिकामा। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल माझ्या मागची 7:30 घालवण्यासाठी आज चालू शनी महाराजांचं दर्शन घ्यायला। मग नगर मनमाड हायवे वरून एक लेफ्ट घेतला आणि निघालो शनी शिंगणापूरच्या दिशेने। रविवार असल्यामुळे येथे फारशी गर्दी नव्हती, मग फटाफट गाडी पार्क केली आणि लहानपणापासून जे ऐकत आलो होतो ते म्हणजे शनी शिंगणापूर मधील कोणत्याच घराला आणि कोणत्याच दुकानाला दरवाजा नसतो हे मला येथे आल्यावरती पाहायला मिळालं। इथल्या गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की आमच्या गावात कोणी चोरी केली तर शनिदेव त्याला त्वरित शिक्षा देतात, त्यामुळे इथले लोक एकदम बिनधास्त राहतात। हे मंदिर महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे, कारण या मंदिराच्या बांधकाम शैलीच्या तुम्ही खरंच प्रेमात पडाल। त्यानंतर या रांगेत बराच वेळ उभा राहिल्यानंतर आम्ही शनी महाराजांच्या मूर्तीपाशी पोहोचलो। त्यांच्या मूर्तीवरती कायम तेल ओतलं जातं, कारण त्यामुळे त्यांच्या कठोर प्रभावाला सौम्य करून कृपा प्राप्त होते। फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि मला अभिमान आहे की हे प्रसिद्ध देवस्थान आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे। साऊथ मध्ये जसे मंदिर असतात सेम तसाच लोक या मंदिराला मिळालाय। येथे एवढ्या देवांची मंदिरे होती की यातल्या काही देवांचं नाव तर मी पहिल्यांदाच वाचत होतो। जसं आपण साऊथ मध्ये बालाजींचं दर्शन घेण्यासाठी जातो तसे साऊथचे लोक इकडे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि शिर्डीपासून शनी शिंगणापूर जवळ असल्यामुळे ते इकडे सुद्धा दर्शनासाठी येत असतात। पण जेव्हा तुम्ही येथे येता तेव्हा काही दुकानदार तुमच्या गाडीच्या मागे लागतात की आमच्या दुकानापुढे गाडी लावा, आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवतो। आता दुकानापुढे गाडी लावली म्हटल्यावरती आपल्याला त्यांच्याच दुकानामधून प्रसाद घ्यावा लागतो आणि दर्शन घेऊन आल्यावरती ते तुमच्याकडून भलतेच पैसे उकळतात, त्यामुळे यांपासून सावध राहा।